नमस्कार मित्रांनो, मी सुदीप भरपूर दिवसातून तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये. तर आज आपण आलोय मित्रांनो गहिनीनाथ गैवीपीर उरुस या यात्रेचं मैदान आहे दर्याची वडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तर आता येत्या 27 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय माळामध्ये. तर हे मैदान संपूर्ण माळात होणार आहे. तर ह्या मैदानाची आपण मुलाखत घ्यायला आलोय. कोणते गट असणार आहेत यामध्ये, त्याचप्रमाणे बक्षिसांचं वितरण कसं असणार आहे, शिल्ड निशाण ही कसं असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या आता मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे. तर आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे. तर आता आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. तर दादा, पहिला तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव गजानन सांगपा, दर्याचे वडगाव. आता हे मैदान कशा निमित्त आयोजित केले, कोणत्या यात्रेनिमित्त मैदानी गहिनीनाथ पीर यात्रेनिमित्त आयोजित केले? तर आता ह्या मैदानाला एकूण किती गटात म्हणजे मैदान पार पडणार आहे? काय एकूण 4 गटात मैदान पार पडणार. 4 गटात? 4 गटात. हा. जनरल ब गट, आदत दुसरा गट, ओपन आदत गट आणि गावरान गट आणि आणि जनरल अ गट एक, जनरल म्हणजे गट. 5 गटात 5 गटात एकूण मैदान. मग आता ह्याला जनरल गटापासून आपण बक्षिसांचं वितरण बघूया. पहिला जनरल गटापासून 21,000 पहिलं बक्षीस, बक्षीस, दुसरं बक्षीस 15,000, हा. तिसरं बक्षीस 10,000. हा. जनरल ब गट पहिलं 15, दुसरं 10 आणि तिसरं 5. हा. आदत दुसरा पहिलं 7, दुसरं 5 आणि तिसरं 4. ओपन आदत गट पहिलं 5, दुसरं 3 आणि तिसरं 2. आणि गावरान गण्णा गट पहिलं 3, दुसरं 2 आणि तिसरं 1. तर एकूण आता हे 5 गटात मैदान पार पडणार आहे. हा. तर मित्रांनो, आता आपण पट्ट्याचं शूटिंग करून आलोयच. कसा आहे पट्टा नेमका कसा असणार आहे, बैल आपला बैल ह्या पट्ट्यावर म्हणजे पळू शकतोय का नाही, ही संपूर्ण माहिती आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटला बघणार जायचा. कारण जेणेकरून तुम्हाला लांबून येऊन पट्टा बघून परत ना तुम्ही खर्चात पडायला नको, त्यासाठी आपण लगेच टाकणार आहे शूटिंगच. आता सगळ्यात महत्वाचं असते मित्रांनो नियम व अटी. तर आता नियम व अटी मैदानच्या काय असणार आहेत बघूया. त्याचप्रमाणे गाड्या कुठं सोडायच्या आहेत, पहिलं परत न बैल कशी आणायची आहेत, नोंदी कशा करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपल्याला कमिटीचे मेंबर देतील. नमस्कार, मी प्रमोद बोडके, दर्याचे वडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. गैबीपीर यात्रेनिमित्त आज दिनांक 27 रोजी या मैदान जे आयोजित केलंय, ही सर्व पंच कमिटी, गावातील सर्व नागरिक उपस्थित असणार. मैदान हे रास्तच होणार. कुठलीही बॅटरी किंवा कुठली मेजॉरिटी गाडी 2 व्हीलर सुद्धा वर चालणार नाही. सरकारी नियमानुसार हे मैदान आयोजित केलेलं आहे. त्यामुळे 50,000 रुपये डिपॉझिट भरून हे मैदान आयोजित केलेलं आहे. किंवा चोरून किंवा काय असलं काही चालणार नाही. पट्टा हा पूर्ण 100% माळ मैदान आहे. कुठलीही 2 व्हीलर कुठलाही मैदानाला डाग लागला असं गैरवर्तणूक कुणी करू नये. गाड्या 2 व्हीलर, संपूर्ण 2 व्हीलर ह्या खाली लागणार. फक्त बैल आणि गाड्या ह्याच बैलगाड्या ह्याच फक्त वरती येणार. 2 व्हीलर तुमचं टेम्पो पूर्ण खाली लागणार. कमिटीच्या फक्त 4 गाड्या असतील, त्याच फक्त पट्ट्यावरती फिरणार. ह्यानी याची सर्वांनी दक्षता जाणीवपूर्वक घ्या, एवढंच सांगतो मी. आणि प्रत्येक गाडा मालकाने येताना इथं आधार कार्ड, तुमचं बैलाचा फोटो, मालकाचा फोटो, लंपी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आणायचं. त्यात गाडीनंतर माझी नोंद झाली नाही, हे झालं नाही, हे असं कोणी कारण सांगू नये. पट्टा संपूर्ण आता शूटिंग मध्ये दिसेल, तुम्हाला बघून घ्या. त्यावर आपला बैल आणायचा, कसा पळवायचा, काय पळवायचा ते प्रत्येक जण बघा. बॅटरी ही 100% चालणार नाही, कुठलं तुमची काठी चालणार नाही, काय गाडी तुमची चालणार नाही. हे बाकी 100% होणार. ती गावातली गाडी असू दे किंवा बाहेरली असू दे किंवा काही असू दे. बरोबर. तर मित्रांनो, आता कमिटीनं स्पष्ट सांगितले की कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी बहिणं पळलं काय, परत काठी मारली, कुठे बॅटरी लावली, कुठे चोरून बारकी बॅटरी लावली, संपूर्ण शूटिंग हे ड्रोन मध्ये होणारच आहे. आणि ड्रोन मध्ये बघूनच बक्षीस तेच की. तर संपूर्ण म्हणजे एकूण करेक्ट आणि रास्तच मैदान होणार आहे. तर ही जी कमिटीने खात्री दिल्यास आणि तुम्हाला सकट त्या दिवशी दिसेल 27 तारखेला. तर बरोबर सकाळी लवकर येऊन सहकार्य करा, कारण आता उन्हाचा ताव आहे, त्यामुळे लवकरात लवकर बैल पण उपाशी असतात. तेच की 9, 9:30 पर्यंत गाड्या झुपायला चालू होतील. कारण 5 गट आहेत. कदाचित भरपूर दिवसात मैदान असल्यामुळे 2-2 गट झाले तर होतील, पण भागातल्या भरपूर गाड्या पळत असतात. ह्या भागात पण भरपूर गाड्या पळतात, त्यामुळे 2-2 गट जरी झाले तरी सकट लवकरात लवकर सोडायला चालू करणार आहेत कमिटी. तर आता आपण व्हिडिओमध्ये पट्टा दाखवणार आहे, त्याचप्रमाणे गाड्या कुठं सोडायच्या आहेत. कारण कसं आहे, हे डोंगरावर मैदान आहे, त्यामुळे गाड्या या खाली राहतील पिकअप, आणि फक्त बैल आणि बैलगाड्या ह्याच एवढ्या वर येतील आणि सगळ्या मोटरसायकल सगळं खालीच राहणार आहेत.
तर आता इकडे तुम्हाला जिथं बैलगाड्या सोडायच्या ते सगळं तुम्हाला दाखवतोच. तर आता तुम्हाला संपूर्ण माहिती मुलाखतीतनं तुम्हाला कळलीच असेल. तरी सकट कमिटीची काय मोबाईल नंबर्स असतील आणि माझा सगळं वैयक्तिक मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनच्या तिथे देतोच, जेणेकरून काय अडचण असली गाडी नोंदीच्या बाबतीत किंवा येण्या जाण्याचा रस्ता कुठून यायचा आहे, कसं यायचं आहे, ती सगळी माहिती तुम्ही विचारून येऊ शकताय. तर ही होती मित्रांनो मैदानाची मुलाखत. काय अडचणी असल्या तर तुम्ही नक्कीच कमिटीशी संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रवींद्र तोडकर. अनेक महत्वाची सूचना म्हणजे जे गाडी ड्रायव्हर गाडीत बसणार त्यांना एक महत्वाची सूचना म्हणजे जो ड्रायव्हर आदतमध्ये पहिल्या स्टार्टला गाडी मारणार त्यानं जर पहिल्या स्टार्टला जर बॅटरी करत्याला जर सापडला तर त्याला पुढच्या गटात आम्ही त्या ड्रायव्हरला बसू देणार नाही. बरोबर. ही बाकी 100% महत्वाची सूचना असणार. त्यानं फक्त बन्यांवर आणि अंडरपॅन्टवरच गाडी बसायचं आहे. डोक्याला टावेल रुमाल सुद्धा काही बांधायचा नाही. आणि गाड्या 2 वेळा चेक होणार आहेत. गादीत सकट कुठे बॅटरी सापडली तर तिथनं त्या ड्रायव्हरला तिथल्या ते जागेवर उतरण्यात येईल. होय, ते काय दात चेक होते आता सोडा. तरी पण कसं आहे, आणि ही पण सूचना सांगतो, नाहीतर इथे येऊन दात पडलाय हे सगळ्यात महत्वाचं ते असतंय. कारण इथं आता येता दात पडला, कालच पडलाय. तर दात पडलेला असला तर ती गाडी परत नाही तुम्ही ब गटात सोडा, नाही तर कुठं पण सोडा. आदत दुसरा एक गट आहे, आदत गट एक आहे, गाव गण एक आहे आणि ब गट एक आणि जनरल एक आहे. जर का तुमचा दात ते लावलेला असला, 5वा दात पडलाय, तिसरा दात पडलाय, असलं काय असलं तर तुम्ही ब गटात सोडू शकतायचा. धन्यवाद.